आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सिकल सेल आणि थॅलेसेमिया हे अनुवांशिक विकार असून त्याविषयी व्यापक जनजागृती आणि समुपदेशनाद्वारे त्याचं निर्मूलन शक्य आहे, असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोकसमस्या संशोधन आणि लोककल्याण समितीच्या वतीनं शुक्रवारी द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, नॉर्थ अंबाझरी रोड इथं पार पडलेल्या नागपूर जिल्ह्याच्या सिकल सेल थॅलेसेमिया विषयक कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते. भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित भव्य स्कूटर आणि कार रॅली आज शहरात अत्यंत उत्साहात पार पडली. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी वखरे तसंच प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचं पूजन करून गोरक्षण मंदिर इथं रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी संघ परिवाराचा 12 बलुतेदार पद्धतीवर विशेष भर आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक 12 बलुतेदार पद्धतीला पुनरुज्जीवित करून राज्याच्या $1 ट्रिलियन व्यवस्थेच्या लक्ष्यात वाटा उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या आक्रमणापासून आपल्या पारंपरिक कारागिरांचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना आर्थिक बळ देऊन स्वावलंबी बनवणं हाच आमचा प्रयत्न आणि उद्देश असल्याचं स्वाधीनता विकास आणि पीस फाउंडेशनच्या श्वेताली ठाकरे यांनी सांगितलं. त्या आज नागपुरात पत्रपरिषदेत बोलत होत्या. फाउंडेशनचे अध्यक्ष BC भरतिया आणि फाउंडेशनचे सल्लागार अभिषेक देशपांडे यावेळी उपस्थित होते. महालक्ष्मी वेलफेअर सोसायटी आणि इला हायरिंग टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा जॉब फेअरला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रोजगार मेळाव्यासाठी 2,500 पेक्षा जास्त युवकांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात 1,300 पेक्षा जास्त युवकांनी मुलाखती दिल्या. यातील 311 जणांची नोकऱ्यांसाठी निवड करण्यात येऊन त्यांना ऑफर लेटर प्रदान करण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.